FM बँड 89.6 मेगाहर्ट्झवरून आपण ऐकत आहात. नवसंजीवनी शिक्षण प्रसारक मंडळ दारव्हा, कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे यवतमाळ 2 द्वारा संचलित आत्मा यवतमाळ यांच्या सहयोगाने रेडिओ नवसंजीवनीचे कार्यक्रम. आणि मी आहे आपल्याबरोबर आपला रेडिओ मित्र RJ राहुल. मित्रांनो, भारतामध्ये लाखो लहान मुलांना पुरेसं पोषण न मिळाल्यानं त्यांची शारीरिक वाढ आणि मेंदूंचा संपूर्ण विकास होऊ शकत नाही. याचा परिणाम पुढे ही मुलं शाळेमध्ये मागे पडतात. या समस्येवर उहापोह करण्यासाठी दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी काचनूर, तालुका आर्वी, जिल्हा वर्धा या ठिकाणी युनिसेफ आणि महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस यांनी एका कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. गर्भधारणेपासून बाळ 3 वर्षांचं होईपर्यंत त्या बाळाला उत्कृष्ट पोषक आहार, चांगलं वातावरण आणि चांगल्या सवयी लावणं हे का आणि कसं गरजेचं आहे, हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. युनिसेफ या संस्थेनं याआधी देखील सुरुवातीचे क्षण मोलाचे हा उपक्रम 2018 ते 20 या काळामध्ये महाराष्ट्रातील 2 जिल्ह्यांमध्ये राबवला होता. 10 ICDSच्या सहकार्यानं 12 लाख लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवण्यात आला. बालकांची वाढ आणि विकास या अनुभवावरून महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालविकास विभागाने या आरंभ मॉडेलचा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमामध्ये अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, परिचारिका, जागृत पालक यांचा लक्षवेधी सहभाग असतो. मित्रांनो, सुरुवातीचे क्षण मोलाचे हा संदेश प्रभावीरित्या पोहोचविण्यासाठी 10 मास्टर ट्रेनर्स यांना 3 टप्प्यांमध्ये शास्त्रोक्त आणि विविध खेळांच्या माध्यमातून आनंदी, उत्साही वातावरणात प्रशिक्षण दिलं जातं. मित्रांनो, या प्रशिक्षणाचा लाभ अंगणवाडी ताई, गर्भवती माता, स्तनदा माता यांना होतो हे प्रकर्षानं दिसून आलं. कारण नोव्हेंबर-डिसेंबर 2018 मध्ये कमी वजन आणि कमी वाढ असलेल्या बालकांचं प्रमाण 41% कमी झालं. या उपक्रमाची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील घेण्यात आली. हा उपक्रम पाहण्यासाठी तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, बिहार, मेघालय, श्रीलंका सरकारच्या आरोग्य विभागाने भेटी दिल्या. हे सगळं सांगण्याचा एकच उद्देश, आणि तो म्हणजे बाळ मातेच्या पोटामध्ये असताना त्या मातेला पुरेसा पोषक आहार, औषधी आणि चांगलं वातावरण मिळणं फार गरजेचं असतं. तसंच बाळाच्या जन्मानंतर 6 महिन्यापर्यंत त्या नवजात बाळाला फक्त आईचं दूध आणि डॉक्टरांनी दिलेली औषधं या व्यतिरिक्त काहीही देऊ नये, पाणी देखील देऊ नये. 6 महिने ते 3 वर्ष या दरम्यान बाळाच्या उत्तम आरोग्य, वाढ आणि विकासासाठी भरपूर पोषण आहार, सहज आणि मैत्रीपूर्ण वातावरण मिळावं, जेणेकरून मुलांची शारीरिक, मेंदूची वाढ आणि विकास उत्तम होईल आणि ही मुलं पुढे तंदुरुस्त, कार्यक्षम, बुद्धीनी प्रगत नागरिक बनतील. पिकुंगाली आहेत भरात, शिवारातून स्वर येई काणी, रेडिओ नवसंजीवनी. शेतीच्या तंत्राची मिळाली साथ, आता येईल प्रगतीची वाट, गावागावातून सवयी काणी, रेडिओ नवसंजीवनी.